गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रीती जेनिक्स. सो आज मी चालले इचलकरंजीला. आज आहे 4 मार्च आणि आज आहे रेव्हरंड डी आर भंडारे यांचा 19th बर्थडे. रेव्हरंड डी आर भंडारे हे माझे मामा आहेत, म्हणजेच माझ्या मोठ्या आतूचे हजबंड आहेत आणि त्यांची लाईफ खूप खूप ब्लेस्ड आहे. आम्हाला म्हणजे खूप इन्स्पिरेशन मिळतं, कायम त्यांच्याकडून नवनवीन शिकायला मिळतं आणि त्यांची एनर्जी लेवल तर बाबा म्हणजे 20-30 वर्षाच्या मुलाला लाजवेल एवढी एनर्जी आहे त्यांच्याकडे आणि त्यांची लाईफ इतकी ब्लेस्ड आहे ना. वाव, म्हणजे थँक्स टू गॉड की त्यांना एवढी एनर्जी आणि एवढं ब्लेसिंग दिलं त्यांना. आणि आजचा व्लॉग खूप सुंदर होणार आहे. सो हा व्लॉग लास्टपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. सो स्टे ट्यून विथ मी. सुरुवात करूया. आपण सर्वजण उभे राहू आणि उपासना संगीतामध्ये गीत नंबर 102 सर्व सुंदर करुत्यावा हे सुखाच्या उद्गम त्यावेळेला पाळत आहे आणि त्यांचा परिवार आत येतील आणि त्यांचा आपण उदाहरण लावू. आणि साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेलो आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले विशेष सर्व त्यांचे सेवकगण साहेब यांनी वर्ष करून ते 90व्या वर्षी त्यांनी पदार्पण केले. साहेब परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य मिळू दे. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. परमेश्वर तुम्हाला चांगलं जीवन जगण्याची संधी देऊ. मला मुद्दाम या ठिकाणी माणसाहेबांच्या संदर्भामध्ये सांगायचं आहे. जगदीश शिंदे साहेबांनी वडिलांनी बऱ्याच गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी माणसाहेबांच्या मदत केलेला आहे. हा कार्यक्रम शांततेने आपण पार पडणार आहोत. लेट झालं टायमिंग होतं 12 लग्न होतं नेच गाडी घे माझं होते. एक 1:30 वाजले. आत्ताच कोल्हापूरचा जावायचं होतं.
आता भेटा घातलं कोल्हापूर हा हो बरोबर. मनोगत आभार सर्वांचं आणि त्यांचं मनोगत तिथे करणार आहोत आणि त्याला या ठिकाणी त्यांच्या हस्ते पुढे कार्यक्रम सुरू होईल. ज्यांनी नावं दिल्या कृपा करून खाली बसूया. शांतता ठेवा, कृपा करून बंद करणाऱ्या कार्यक्रमात सन्मान्य किशोर साहेब या ठिकाणी स्थापना करतील त्यानंतर पेस्ट करूया. सर्व शक्तिमान दयाळू देव बाबा, आजचा हा सुंदर दिवस आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये दिला, विशेषतः सन्माननीय भंडारे पाळसणांच्या जीवनामध्ये दिला आणि 90वा वाढदिवस साजरा करण्याची संधी त्यांना दिली. याबद्दल आम्ही तुम्ही मनापासून आभार मानतो. या विशेष प्रसंगी हा केक कापण्याची संधी त्यांना तू दिली आणि तुझे आभार मानतो. हा केक आशीर्वादित कर अशा मी तुला विनंती करतो. येथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना आणि या कुटुंबातील सर्वांना तुझा विशेष आशीर्वाद दे. येशूच्या पूर्ण हात मागतो म्हणतो आहे. आमेन. एक मिनिट मी इकडे त्या बॉक्समध्ये होतं बरं प्लास्टिकचं असतं चिटकवलं असतं बरं. केकचा बॉक्स पण आहे काय त्यात सूर्य वैनगी नसतं. Happy birthday to you. Happy birthday, dear Papa. Happy birthday to you. इकडे बघा इकडे बघा इकडे इकडे थोडी त्यासाठी लावायची हा थोडी तिकडे जावा मुलीला पडते
सर नाही इकडे बघा. अरे शिस्ता ओळखडे त्यांना. इकडे बघा. परमेश्वर कृपेने आणि आशीर्वादाने आज आम्ही आमच्या पप्पांचा 90वा वाढदिवस साजरा केलेला होतो. परमेश्वराने त्यांना उत्तम असं आरोग्य दिलेलं आहे की 90व्या वर्षी ते अगदी 21व्या वर्षाच्या तरुणाप्रमाणे काम करू शकतात. त्याचा काम करण्याचा झपाटा काम मोठा आहे. मी माझ्या पप्पांबद्दल काय नक्की घ्या नक्की. माझे पप्पा मम्मी माझं आयुष्य आहे. ते एकच वाक्य माझ्यामध्ये सर्वांसाठी पुरेसं आहे. आणि पप्पा इज द पिलर ऑफ स्ट्रेंथ इन माय लाईफ. आणि आपण सर्वजण त्या गोड सोहळ्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे बंधारे कुटुंबियांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानते. सर्वजण कृपया जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नका. धन्यवाद. कृपा करून वरती कोण मुख्य द्यायला येऊ नका. कार्यक्रमात बोलवतो नका. कृपा करून थांबा. इकडे बघा. कारण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या ह्या छोट्याशा कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झाला. आम्हाला फार मोठा आनंद वाटला. एक विशेष महत्वाची गोष्ट, जरा गणित चुकलेलं आहे. मला पूर्ण 90 वर्षे पूर्ण झालेले. 91 वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. एवढ्या आयुष्याच्या वर्षामध्ये परमेश्वर मला कधी आजारी पाडलं नाही. माझं डोकं कधी दुखलं नाही, पोट कधी कुरकुरलं नाही. परमेश्वर जसं आहे तसं ठेवलेलं आहे. ही देवाची फार मोठी कृपा आहे. म्हणून प्रथम देवाचा आभार मानतो. दुसरी गोष्ट, माझ्या शहरामध्ये रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत देवाच्या मंडळीची, देवाच्या माणसांची आणि देवाची मी सेवा करणार. कारण तुमच्यासारखी प्रीतीने भरलेली माणसं देवाने माझ्या जीवनात दिलेली आहे. आणि या देणगीबद्दल मी परमेश्वराचा आभार मानतो. आणि इचलकरंजी चर्च असो, सांगली चर्च असो, तिथले ससोर प्रिय बंधू भगिनी असो, विक्रवाड असो, माझं खरं टॉनिक तुम्ही आहात. इचलकरंजी चर्च आणि सांगली चर्च आणि धनप्रांत हे माझं टॉनिक आहे. कारण माझ्यासाठी इतके लोक, इतक्या बहिणी, इतके लेकरं प्रार्थना करतात. त्यामुळे मला टॉनिक मिळतं. तुला टॉनिक घेण्याची गरज कधी पडली नाही. एक सांगू इच्छितो, या ठिकाणी 27 जानेवारी 1964 जनावरच्या गोठ्यामध्ये 2 वर्ष राहिलो. माझी पत्नी ग्रॅज्युएट असून सुद्धा शेणानं शेणकारा करून खाली घासत होते, दूध सारवत होती. इकडे थांबा असं एका बाजूला होळी थांबा असं असं आता या सांगायला नको नाव. आता या होळी थांबा होळी ना असं ओके. बोलो क्या बोलते? काय नाही बोलत मी. पैसा आहे कार्यक्रम बहुत अच्छा कट आहे. पैसा आहे कार्यक्रम मस्त आहे. एक रुपये मला ना आता.
कसले घेतले